शेतात झोंब्याचं पीक पिकवावेच लागेल, म्हणून तो शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे, जगाचा पोशिंदा आहे. खऱ्या अर्थानं ज्याच्या जीवावर देशाची अर्थव्यवस्था बळकट उभी आहे, त्याच माझ्या शेतकऱ्याच्या घरात सदा नकंदा अंधार पडलेला आहे. आलेली दिवाळी त्याचं दिवाळ काढल्याशिवाय राहत नाही. कर्ज दिलेला सावकार शेतकऱ्याला विकत घेतल्याचा आणतो. नेत्यांची भाषणे शेतकऱ्याला दिलेल्या आश्वासनांनी गाजून जातात आणि लेकीचं लग्न करायला हातात पैसा उरला नाही म्हणून 7/12च्या कागदावर मालक असलेला शेतकरी मात्र गळ्याला फास लावून आत्महत्या करतो. अरे लॉकडाऊन मध्ये विकलेल्या दारूच्या बळावर नाही तर घरात खायला तुकडा नसता नाही, ज्यानं उभ्या जगाचं पोट भरलं, त्याच माझ्या शेतकऱ्याच्या गेलेल्या बळावर आज ही देशाची अर्थव्यवस्था ताट उभी आहे. मित्रांनो, शेतकरी राजा जगाचा पोशिंदा हा विषय आपल्या समोर मांडताना कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेच्या ओळी आठवतात. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची जाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काडी उसाची पाचट, जगा मिळाय साखर, काटा त्याच्याच का पायी, काय केलं त्यानं बाप, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या बाळी लिहिलेला रातंदिस कामाधंदा. वर्षानुवर्षे लोटली तरी कवितेतल्या शेतकरी बापाची आणि वास्तव्यातल्या शेतकरी बापाची व्यथा सारखीच राहिली. मग मनाला इंग्लिगत प्रश्न टोचला जातो, कवितेतले शेतकरी बापाची आणि वास्तव्यातले शेतकरी बापाची व्यथा कधी बदलणार? आधी चप्पल बोटासारखे पायातले पायताल शेतकऱ्याचा माल मात्र रस्त्यावर आणि चप्पल बोटासारखे पायातले पायताल एसीच्या रूम मध्ये विकले जातात. ज्या दिवशी शेतकऱ्याचा शेतमाल सुद्धा मॉल मध्ये विकला जाईल ना, त्या दिवशी शेतकरी राजा हायटेक झालं असं म्हणता येईल. श्रीमंत छत्रपतींच्या काळात दुष्काळ पडला होता, परंतु त्यांच्या स्वराज्यात